तर आपल्याकडे एक केस आहे, यामध्ये आपण छोट्या बाळाची एक एनर्जी चेक करणार आहे. ह्या बाळाला काही बाधा, बाहेरची बाधा किंवा असं काही निगेटिव्ह एनर्जी आहे का याच्यामध्ये, जेणेकरून ह्या बाळाला काही त्रास होतो. तर ह्या फोटोद्वारे सुद्धा आपल्याला त्या बाळाची नकारात्मक ऊर्जा कळू शकते. याच्यासाठी आपण लेकरँड डिमेचा उपयोग करणार आहोत. क्वांटम रेजिस्टन्स या आधारावर काम करतो. म्हणजे जी काही निगेटिव्ह ऊर्जा आहे ती याच्याद्वारे आपण कळू शकतो. म्हणजे पॉझिटिव्ह किती, नकारात्मक ऊर्जा किती, याचा आपण मोजमाप करता येतो. याच्याकरता काही फ्रिक्वेन्सी असतात. ह्या फ्रिक्वेन्सीच्या द्वारे आपण ती ऊर्जा कळू शकतो. त्याच्यामध्ये आपण 3.33 जी ऊर्जा असते 3.3 वाई, तर त्या ऊर्जेद्वारे आपण त्या रिडिंग, त्या फ्रिक्वेन्सीद्वारे आपण त्या बाळामध्ये काही बाहेरील नकारात्मक ऊर्जा आहे ती चेक करू शकतो. यासाठी आपण डाउन्सिंगची पद्धत अशी ठेवलेली आहे. जर ती माझ्याकडे फिरलं तर नाही, आणि जर समोर जर फिरलं तर ती ऊर्जा आहे. तर आपण ते चेक करूया. तर ती बाळामध्ये ऊर्जा असेल ती समोर फिरत असेल तर माझ्याकडे. खात्री करून घेऊ. नाही, हे बाळामध्ये बाहेरची काही अशी ही ऊर्जा नाही, जो आपण म्हणतो टोनाटो का कोणी म्हणतो ब्लॅक मॅजिक वगैरे. तर 4.4 ही आपण बाहेरची बाधित व्यक्ती किंवा कोणी म्हणतं याच्यावर काय आपले बाहेरची बाधा झाली किंवा असं काही नकारात्मक शक्तीचा काही प्रभाव आहे ते पण चेक करत असतो. जसं माझ्याकडे ठेवले तर ते नाही म्हणून असतं, पुढे समोर ठेवले तर ती आहे म्हणून ऊर्जा असते. परत खात्री करूया. तशी कोणतीही प्रकारची ऊर्जा आढळलेली नाही. आता आपण मग 6.6 म्हणजे निगेटिव्ह ऊर्जा आहे का बाबा, काय असं काही नजर दोष वगैरे काही गोष्टी आपल्याला करू शकतात. नकारात्मक ऊर्जा आहे म्हणजे नजर बंद दोष म्हणतो आपण. ते समोर नकारात्मक ऊर्जा आहे की काहीच बाळाच्या जन्मताही एक राहूची दशा असो की तुझी दशा असो, असं जर असेल तर आपण काय करतो, बाळाला बाहेर घेऊन जातो. जर अशा कोणत्या ठिकाणी नकारात्मक ठिकाणी गेलो तर ती नजर दोष उत्पन्न होऊ शकतो किंवा त्या जागेचा दोष उत्पन्न होऊ शकतो. हा एक नॉर्मल दोष असतो, याला फार काही मोठी ट्रीटमेंटची गरज नसते. तर तेवढीच ऊर्जा आहे. तर त्या बाळासाठी आपण फक्त ग्रहांचेच उपाय करणार आहोत. खूप खूप धन्यवाद.